नमस्कार. आपण पाहता दिग्गज गर्जना न्यूज 24 सत्याचा बुलंद आवाज. व्यसनमुक्ती सम्राट खोडे महाराज यांना सत्यपाल महाराज समाज प्रबोधन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. व्यसनामुळे देशोधडीला लागून संसाराची राखरांगोळी केलेल्या अनेक दिशाहीन तरुणांना सन्मार्ग दाखवून आपल्या कीर्तनरूपी सेवेतून त्यांना व्यसनापासून परावृत्त करीत त्यांच्या जीवनात आनंदाचे अमृतवेल व सोनियाचे दिवस आणण्यासाठी समाजातील व्यसनमुक्ती चळवळ प्रभावीपणे राबविणारे, हजारो युवकांचे जीवन घडवून राष्ट्रनिर्मितीचे कार्य करणारे आदरणीय हरिभक्तपरायण व्यसनमुक्ती सम्राट मधुकरजी खोडे महाराज यांना सप्तखंजरी वादक गुरुवर्य सत्यपाल महाराज यांच्या जन्मदिनी दिला जाणारा सत्यपाल महाराज समाज प्रबोधन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार नागपूर येथे आयोजित भव्य कार्यक्रमात केंद्रीय मंत्री माननीय नामदार नितीनजी गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. खोडे महाराज यांनी गेल्या अनेक वर्षापासून ग्रामीण व शहरी भागात व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणले आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेक युवकांनी व्यसनाचा त्याग करून नवजीवन स्वीकारले आहे. कार्यक्रमात विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी खोडे महाराज यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. हा पुरस्कार त्यांच्या समाज प्रबोधन व व्यसनमुक्ती क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत देण्यात आला असून त्यांच्या कार्याला यातून नवी ऊर्जा मिळणार आहे. हरिभक्तपरायण मधुकरजी खोडे महाराज यांना मिळालेला हा पुरस्कार खरोखरच सर्व दिग्रसकरांची मान उंचावणारा आहे. दिग्रस गर्जना न्यूज 24 सत्याचा बुलंद आवाज. आमच्या या चॅनलतर्फे मी प्रशांत पवार, ओंकार मोरे व संदेश राठोड सह हरिभक्तपरायण मधुकरजी खोडे महाराज यांचे मनस्वी अभिनंदन करतो. धन्यवाद. आमच्या चॅनलवरील पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.